सूर्याच्या तेजात तिचं जीवन उजळलं, चंद्राच्या शांततेत मन सावरलं, आकाशा एवढं मोठं तिचं हे जगणं, वटवृक्षासारखं सगळ्यांना सावली देणं. जिथं संस्कारांची माती सुपीक असते तिथं पिढ्या फक्त जन्मत नाहीत, घडत जातात. आणि हे सगळं घडवणारं आमचं आणि आपणा सर्वांचं अभिमानाचं नाव लक्ष्मीबाई नेमगोंडा पाटील. सांगली जिल्ह्यातलं समडोळी, 1926 साल. गावात मान मरात बसलेलं समृद्ध आणि सुसंस्कृत घराणं. वडील पालगोंडा, आई रत्नाबाई, घरात 7 भावंड: देवगोंडा, श्रीपाल उर्फ भुजगोंडा, सुरगोंडा, अक्काताई, लक्ष्मीबाई, गुंधर, श्रीधर. मोठं कुटुंब. लहानपणापासूनच लक्ष्मीबाई शांत, समंजस आणि संस्कारात वाढलेल्या. त्या काळात 6वी पर्यंत शिक्षण घेणं ही सुद्धा मोठी गोष्ट होती. आणि मग अवघ्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह ठरला. पद्माजींनी स्वतः पुढाकार घेत हा विवाह जुळवला. पद्माजी त्यांच्या आयुष्यातील खरी जिवलग मैत्रीण. सुखदुःख, आठवणी आणि प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी शांत ताकद. तो काळ वेगळाच होता. नाती जोडताना मनं पाहिली जायची आणि संसार उभारताना संस्कार. वारणेच्या काठावरून निघालेली ती लग्नाची वरात आजही आठवणीत जिवंत आहे. 22 बैलगाड्या लोकांनी भरलेल्या, पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत वारणा नदी ओलांडणाऱ्या, ओल्या मातीतून उठणारा सुगंध आणि एका लहान मुलीच्या डोळ्यातलं नव्या आयुष्याचं कुतूहल. समडोळीहून त्या आल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मजले गावात, पाटील घराण्यात. पती नेमगोंडा पाटील. सासरचं घर जुनं होतं, पण घराणं समृद्ध होतं. शेती होती, मान होता आणि माणुसकीही. त्यांच्या सासऱ्यांनी मजले गावात मराठी शाळा उभारण्यात मोठं योगदान दिलं होतं. घरात कोणतीच कमतरता नव्हती, ना संघर्ष ना तक्रार. होती फक्त जबाबदारी आणि ती स्वीकारण्याची ताकद. नेमगोंडा पाटलांकडे 24 एकर शेती होती. त्याचबरोबर कोल्हापुरात बँकेची नोकरीही. काही वर्ष कोल्हापूर, मग जयसिंगपूरला बदली. 8 वर्षांचा तो प्रवास. पण शेवटी दोघंही पुन्हा परतले मजलेच्या मातीत. कारण काही नाती शहरात रुजत नाहीत, ती मातीतच फुलतात. आणि मग सुरू झाला एक सुंदर संसार. लक्ष्मीबाईंनी शेती सांभाळली, घर सांभाळलं, माणसं जोडली. 3 मुलं, 3 मुली: सत्यविजय, विलासमती, सुकुमार, मंगल, जयंत, अरुणा. प्रत्येक मुलाला त्यांनी संस्कार दिले. विशेषतः मोठे सुपुत्र सत्यविजय पाटील, त्यांनी संपूर्ण परिवार एकत्र ठेवण्यासाठी आयुष्यभर मोठं योगदान दिलं. भावंडांना आधार, नात्यांना जोडणारा धागा आणि घरातला विश्वास बनून ते कायम उभे राहिले. सत्यविजय यांची मुलं संजय, सूर्यकांत, प्रेमलता आणि त्यांचे परिवार. विलासमती यांचे प्रवीण कुमार, प्रतिभा आणि परिवार. सुकुमार यांचे प्रमोद, वैभव, विनोद आणि परिवार. मंगल यांचे सागर, विद्या आणि परिवार. अरुणा यांचे पद्मश्री, वर्धमान आणि परिवार. मजले गाव त्या काळी म्हणजे निसर्गाचं जिवंत चित्र होतं. हिरव्या शेतातून वाहणारा वारा, हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेलं, शांत डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं त्या गावासाठीही लक्ष्मीबाईंनी काम केलं. ग्रामपंचायत सदस्या म्हणून त्यांनी मजलेखिंड रस्त्याच्या मोठ्या प्रश्नात सक्रिय भूमिका निभावली. लक्ष्मीबाई यांनी आपल्या 100व्या वर्षीही मतदान करून लोकशाहीबद्दलची निष्ठा आणि जबाबदारीचा सुंदर आदर्श घडवून दिला. त्याच परंपरेनं पुढच्या पिढ्याही घडल्या. गावात पाणी फाउंडेशनच्या कामांमध्ये पुढाकार, मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर भेट, भजनी मंडळासाठी आवश्यक साहित्य, पूरग्रस्तांना मदत, जैन मंदिरांच्या कामात सहभाग, नांदणी हत्ती बचाव आंदोलनात नेतृत्व. ही फक्त कामं नाहीत, हे त्या घरातल्या संस्कारांचं प्रतिबिंब आहे. यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून सुरुवात करून आज मेहनत, एकजूट
आणि संस्कारांच्या जोरावर यशस्वी व्यवसायांची मजबूत उभारणी केली आहे. आज ते नव्या पिढीचं नेतृत्व करत आहेत. संस्कृती फाउंडेशन रोपवाटिका आज अनेक राज्यांमध्ये ऊस रोपांचं वितरण करते. संस्कृती दूध संकलन केंद्र, संयम पशुखाद्य, शिवसागर आईस्क्रीम, संस्कृती गॅस सर्व्हिसेस, SBI ग्राहक सेवा केंद्र हातकणंगले, हॉटेल सेकंड वाईफ. व्यवसाय वाढत गेले, पण मातीशी असलेलं नातं कधी तुटलं नाही. या घरात आजही सण एकत्र साजरे होतात, निर्णय एकत्र घेतले जातात. कारण इथं पैसा मोठा नाही, माणूस मोठा आहे. आणि या सगळ्यात एक प्रसंग आजही मनाला स्पर्शून जातो. सूर्यकांत पाटील आणि त्यांची पत्नी त्रिशला अनेक वर्षांपासून लक्ष्मीबाईंची प्रेमानं सेवा करत आहेत. वृद्धत्वात माणसाला औषधांपेक्षा जास्त गरज असते, ती म्हणजे आपलेपणाची. आणि ती या घरात भरभरून आहे. आज 100 वर्षांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लक्ष्मीबाई जेव्हा आपल्या 5व्या पिढीकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात समाधान दिसतं. कारण त्यांनी फक्त संसार केला नाही, तर एक संस्कारमय वारसा घडवला. त्यांचं आयुष्य शिकवतं, जमीन मोठी असणं महत्वाचं नाही, मन मोठं असणं महत्वाचं आहे. आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे. आजी, तू दिलेल्या पैशात जग विकत घेण्याची ताकद आहेस. आजी, काय बोलू तुझ्या संदर्भात, तू माझी दुसरी माय आहेस. सासूबाईंच्या बरोबर ॲडजस्ट नाही, कनेक्ट होऊन कसं राहायचं ते शिकलं. सासूबाई घर चालवत नाही, सासूबाई घर जपतात. आजींचा अनुभव गुगलपेक्षाही जास्तीचा आहे. आजी आहेत म्हणून घराला घर पण आहे. आजी सोबत फोटो काढणं म्हणजे आमच्यासाठी हिस्ट्री कॅप्चर करणं. आजी म्हणजे एनर्जी, आजी म्हणजे प्रेरणा, आणि आजी म्हणजे मोठा अनुभव आणि त्यातनं घडलेला मी. आजींसोबत बसल्यावर वेळ कसा जातो हे कळत नाही. त्यांच्याकडे नेहमीच काहीतरी नवीन सांगण्यासारखे असते. म्हातारं पण नव्हे हे भंडार पुस्तकांचे, प्रत्येक सुरकुत्यांना वाचून नीट घ्यावे. आजी म्हणजे माझ्यासाठी सर्वात प्रेमाची व्यक्ती. आजी सासू म्हणजे घरातील ज्येष्ठ असते. ती घराला योग्य मार्गदर्शन करते. कधी ती कडक असते तर कधी प्रेमळ असते. आजी आमची खूप आवडती व्यक्ती आहे. आम्ही आजीसोबत खूप चांगल्या आपुलकीच्या गोष्टी हितगुज करत असतो. आजी प्रेमळ आहे, आपुलकीचं भांडार आहे. देव सगळीकडे नसतात म्हणून तर पणजी आजी बनवली. आजी ही घरातील कल्पवृक्षच आहे. आमच्या घरातील CEO जर कोणी असेल तर ती आमची आजी आहे. आणि थोडक्यात सांगायला गेलं तर आजीचा विषय हार्ड आहे. पणजीशिवाय घर म्हणजे वायफाय शिवाय मोबाईल. आजी म्हणजे अनुभवाचा भंडार आहेत. आजी सर्वांना माया करतात, प्रेमाने वागवतात. खापर पणजी म्हणजे सुपर हिरो. आई मला देवासमान आहे. काय देव एक वेळ म्हणजे पाठीमागे सरतील, पण आईचा आधार मला कायमचा राहील. आजी इज माय बेस्ट फ्रेंड. आजी ही आमच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा आहे व ती सर्व नातवांना जीवापाड जपणारी आई आहे. आजींना सगळं माहीत असते, वायफाय पासवर्ड सोडून. आजी आमची माऊली, घराची सावली. आजीच्या आशीर्वादाने आमच्या घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. आजीच्या नेटवर्कला रेंज नाही तरीही ती कुठूनही अपडेट घेते. सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आमची आजी. सगळ्यांचे इन्स्पिरेशन आणि प्रेरणास्थान म्हणजे आमची आजी. आजी फार माझ्यावर चिडत्या आणि तेवढंच प्रेम पण करत्या. सगळ्यात रागीत नाचून मी है ना आजी. आज संपूर्ण पाटील परिवार कृतज्ञतेनं त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. कारण घराला भिंती उभ्या करतात, पण घरपण एका स्त्रीच्या मायेनं उभं राहतं, जिच्या आशीर्वादाखाली 5 पिढ्या आजही एकत्र उभ्या आहेत. आणि कदाचित म्हणूनच मजलेच्या वाऱ्यात आजही एक भावना हरूच ऐकू येते. फक्त एका स्त्रीचं आयुष्य नाही ते, ती अख्ख्या पिढ्यांना सावली देणारी वटवृक्ष आहे.